राम खाडे यांच्यावरील हल्ल्याचा सूत्रधार सुरेश धसय खाडेंचे सहकारी मनोज चौधरींनी गंभीर आरोप केला। भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच खाडेंवर हल्ला करण्यात आला। धसांनी हल्ला घडवून आणल्याचा दावा चौधरींनी केला। देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी। खाडेंचे सहकारी मनोज चौधरी यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे। हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं, हे हल्ले करण्याचा प्रकार आहे वारंवार आमच्यावर केला होतो। आणि मी जे आतापर्यंत आमदार सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आतापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की गुंडाला जात नसते, वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केला ना ते आहेत राम सूर्यभान खाडे, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सुरेश सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोरही सांगावं SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। कुठं भांडणं झाली, काय झाली, कुणाची झाली याला मला तर काय माहित नाही। मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे। आणि माझं मत आहे की जी कोणती चौकशी करायची, जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं। मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही। कोण घोटाळे बाहेर काढतो, कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।